कोकण समाचार न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। रसायनयुक्त सांडपाणी लोटे सीटीपी पंप हाऊसमधून थेट सोनगाव नाल्याला सोडले जात असल्याने जलचर प्राणी व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। MPCBकडे ग्रामस्थांनी संपर्क साधला असता कोणतेही उत्तर त्यांना मिळाले नाही। 2-3 दिवसापूर्वी सुप्रिया केमिकल कंपनीनेही दूषित पाणी सोडले होते, त्यावेळीही लोक संतप्त झाले होते। असे वारंवार दूषित पाणी सोडल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सर्व परिणामांना जबाबदार कोण? याला सर्वस्वी जबाबदार संबंधित प्रशासन असेल। वारंवार दूषित पाण्यामुळे तेथील ग्रामस्थांमधून नाराजीचे सूर निघत आहेत। ऐका प्रत्यक्ष प्रतिक्रिया। नमस्कार, आम्ही सोनगाव ग्रामस्थ आज सकाळी 6 वाजल्यापासून 5 ते 6च्या दरम्यानपासून या MIDCचा सी पंप जो पिरलोटे इथे आहे त्या पंपातून पाणी ओव्हरफ्लो करून ते सोनगावच्या ओढ्याला सोडत आहेत आणि तो पाणी संपूर्ण खाडीपट्ट्यात आणि शेतीला गेलेला आहे आणि शेतीची नुकसान झाली। आता शेतकरीसुद्धा इथं आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले आणि बऱ्याच लोकांच्या आता शेतीची पण नुकसान होते आणि हा पाणी मागील जवळजवळ 10 ते 12 दिवस सतत असं चालू आहे, ओव्हरफ्लो होऊन खाली पर्यायला सोडले जाते आणि त्या संदर्भात आम्ही आता प्रशासकीय अधिकारी यांना बोलवले MIDC MPCB, पण हे 2 तास झाले आम्ही इथे उभा होतो, अजूनपर्यंत कोणच आलेलं नाही। त्यांचं हलगर्जीपणा चालू आहे। आम्ही आता ग्रामस्थांचं असं मत आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा। आम्ही आता गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे सोनगाव ग्रामस्थ तिथं पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत। आपण पाहताय कोकण समाचार न्यूज चॅनल। जलद गतीने बातम्या पाहण्यासाठी कोकण समाचार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।